नमस्कार. नमस्कार. जनतेचा कौल समोर आलेला आहे, आपला पराजय झाला. जुन्नर विधानसभेमध्ये जो जनतेने कौल दिला आहे तो मी मोकळ्या मनाने स्वीकारलेला आहे. मी नवीन निवडून आलेले आमदार शरददादा सोनवणे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. जुन्नर तालुक्यामध्ये जी विकासाची घोडदौड चालू आहे त्याच पद्धतीने त्यांनी पुढे चालू ठेवावी ही माझी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची अपेक्षा आहे. जुन्नर तालुक्यातल्या अनेक विकास कामं जे पाईपलाईनमध्ये आहेत ती पुढे घेऊन जाऊन या जुन्नर तालुका वैभवशाली करण्यामध्ये त्यांनी काम करावं. त्यांच्या चांगल्या कामांना हा निश्चित प्रकारे हा माझा पाठिंबा राहील, मदत राहील. आणि पुढेही बेनके परिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल की पुन्हा उभारी घेईल आणि जनतेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू होईल. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले आणि एकदम ताकदीचं सरकार आले महायुतीचं, पण तुमचं सीट गेल्यामुळे कुठं खंत वाटते? आता शेवटी जे पराभव आल्यामुळं माणसाला थोडंसं खंत वाटणे, नाराजी वाटणं हे आता माणसाचं तो गुणधर्म आहे. म्हणून पराभव झाल्यामुळं मला माझ्या सगळे सहकारी असतील त्यांना थोडीशी नाराजी असं स्वाभाविक आहे. तर ठीक आहे, पराभव काही कारणांमुळे झाला, ते जे काही चुका झाल्या असेल ते आपण पुन्हा एकदा सुधारू, जनतेमध्ये जाऊन समरस होऊ. त्यांचे जे काय मत असेल, आपण इतके मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत तरी त्यांचं काय म्हणणं असेल किंवा काय माझं जर चुकलं असेल त्यांच्याकडून माहिती करून घेऊन पुन्हा नवीन भराने उभं करू. महायुतीचं सरकार आलेलं आहे, अजयदादा वरची सत्तेमध्ये असणार आहे. म्हणून जनतेच्या प्रति आम्हाला जे जे काही काम करता येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या मार्गदर्शनाखाली, वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढेही तेवढ्याच जोमाने काम करत राहू. सुरुवातीचा प्रचार दौरा तर खूप चांगला होता, तुम्ही टॉपला होते तेव्हा आमच्या सुद्धा सर्वेमध्ये, परंतु गेल्या काही आठवड्याभरात तुमचा जो रँक आहे तो झपाट्याने खाली येत गेला. नक्की काय चुका झाल्या असं तुम्हाला जाणवतं? आता निकाल लागलाय, आजच निकाल लागलाय. आमच्या काही चुका झाल्या, आमची रिव्ह्यू पुढं पोचण्यासाठी काही गोष्टींमुळे आम्हाला फटका बसला का, त्याची कारणमीमांसा किंवा त्याचं ओळख आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमधल्या लोकांबरोबर उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. सरकारची स्थापना झाली, मुख्यमंत्री बाकीचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांबरोबर बसून त्याच्यातून ती माहिती घेऊ आणि योग्य वेळी पत्रकारांपुढं ते मांडू. पण आता निकाल लागल्यावर लगेचच त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य राहणार नाही. आम्ही सर्वोत्तर चर्चा करून तिच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय सुधारणा करतो ते करण्याचा प्रयत्न करू. विजय झाल्यानंतर त्यांनी सभा घेतली, सभेमध्ये सांगितलं का मंत्रिपद मिळाल्याशिवाय मी जुन्नरच्या भूमीमध्ये पाय ठेवणार नाही आणि लगेच हेलिकॉप्टरमध्ये बसून ते मुंबईला रवाना झाले. काय सांगाल, जर मंत्रिपद भेटलं तर तुमचं असं भावना काय? त्यांना मंत्रिपद मिळालं तर उलट जुन्नर तालुक्यातल्या लोकांना आम्हाला तो आनंदच आहे. त्यांच्या मंत्रिपदासाठी माझ्या कुटुंबाच्या आणि आमच्या पक्षाच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छाच आहे. उलट मंत्रिपद आल्यानंतर जुन्नर तालुक्याची अजून कामं जलद गतीने आपल्याला पुढे नेण्यासाठी ती मदत होईल. शरददादांना आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचे काही प्रोजेक्ट आहेत, विकास कामं आहेत, काही का अर्ध्यावर स्थितीत आहेत, काय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करा? नक्कीच आत्ता या पंचवार्षिकमध्ये जुन्नरच्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा आम्ही केली. विशेषतः या जुन्नरचं पाणी हे चांगल्या पद्धतीने अबाधित राहील याच्यासाठी नवीन आमदारने प्रयत्न करावे. आणे पठारावर जी आपल्याला 4थ्या सुप्रेमानंतर पाणी निघते, जे पुढचा एक पाऊल आम्ही पुढे टाकलं आहे ते पूर्णत्वास न्यावं. कोपरे मांडवे येथे जो बंधारा करायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी जलद गतीने पाऊल उचलून आपल्याला जे काही स्पेशल केस म्हणून 50 MT आपण बंधारा करणार होतो ते पूर्णत्वास त्यांनी न्यावं. पर्यटन आराखडा जो आपण तयार केला आहे, तयार करणं हाती घेतलेला आहे, त्याला मान्यता मिळवून देऊन शासनाचा प्रत्येक वर्षी 100-150 कोटी त्याच्यापर्यंत यावा. आणि असे अनेक जे पर्यटनाच्या माध्यमातून असतील, फूड प्रोसेसिंग पार्कच्या माध्यमातून असतील,
बिबट सफारीच्या माध्यमातून असेल, बिबट या तालुक्यातून बिबटमुक्त तालुका करायचा आहे, ज्या 3 फेज लाईटसाठी जे आपण काही गावांमध्ये सोलर पॉवर प्रोजेक्ट्स उभे केले ते पूर्णत्वास नेण्यासाठी, त्याची अजून व्याप्ती वाढवण्यासाठी आणि बिबटचे जे गंभीर समस्या आहे ते एकदम मुक्त करण्यासाठी जे काही सरकारने पावलं उचलले त्याच्यात अजून जलदगती आणून या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा ही आमची सगळ्यांची विनंती तर आहेच. आणि महायुतीतला एक घटक म्हणून त्यांना ती मदत सुद्धा आहे. सर अजून एक प्रश्न आहे, विजय झाल्या एकनाथ शिंदे तातडीने हेलिकॉप्टर पाठवतात, लगेच मंत्रिपद काय सोयासो, परंतु यामध्ये महायुतीमध्येच बिघाडी झाली, याची शिक्कामोर्तब झालं असं नाही वाटत? कसली बिघाडी झाली? आता हे महायुतीचेच उमेदवार, आता कसं आहे, वरती नंबर गेम असतो. आमदार जास्तीत जास्त महायुतीकडे यावं म्हणून त्यांनी जर प्रयत्न केले तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटी ते विजयी झालेले आहेत आणि विजय झाल्यानंतर प्रत्येक पार्टीला असं वाटणारच की आमदार आपले वाढले पाहिजे आणि म्हणून त्यांनी लागलीच त्यांना आपल्याशी संपर्क साधून त्यांनी एकत्र केलं. ते महायुतीत काही बिघडी असं मला वाटत नाही. आणि अशा प्रकारे इतर पक्ष जे विरोधात लढले त्यांना एकत्र घेऊन जर मेजॉरिटी स्थापन करत असतील तर अपक्ष बरोबर घेणं आणि त्यांना पुढे नेण्याच्यात काही गैर असं मला वाटत नाही. विरोधक म्हणून तुम्ही जबाबदारी कशी पार पाडली या काळात कुठल्या 5 वर्ष? सत्तेतले आमदार म्हणून ते जेव्हा काम करतील किंवा लोकांच्या हिताच्या प्रश्नाकडं ते जेव्हा काम करणारे, जर काही दुर्लक्ष झालं किंवा चुकीच्या पद्धतीने वैचारिक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा हे जुन्नर तालुक्याच्या संस्कृतीला बाधा पोहोचण्याचा जर काही पुढे प्रकार होत असेल त्याला जर दुर्लक्ष झाला तर एक विरोधी पक्ष म्हणणार नाही पण एक विरोधी त्यांचा उमेदवार म्हणून आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी जर जिथं चुकले तर तिथं लगेचच सरकार असेल, प्रशासन असेल, त्यांना जागेवर आणण्यासाठी वेळोवेळी आम्ही ती पावलं उचलू, ती खबरदारी घेऊ, प्रसंगी आंदोलनंसुद्धा करू, पण लोकांना जे आजपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला ते न्याय आम्ही देतच राहू. अपक्ष उमेदवार काय आमदार होऊ शकत नाही. दोन्ही पक्षाच्या अजित पवार गट शरद पवार विधानं झाली, परंतु अपक्ष म्हणून ते निवडून आले. का निवडून आले असावेत असं मला वाटतं? मला असं वाटतं की ते जनतेमध्ये जास्त प्रमाणामध्ये समरस झाले आणि जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि तो जो विश्वास संपादन केलेला आहे तो कशा पद्धतीने केला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. शेवटी आज त्यांचा विजयाचा दिवस आहे म्हणून मी अधिक काही बोलणार नाही, पण पुढं वेळ आली का मी सांगूच की विश्वास कसा संपादन केला आणि कशा पद्धतीने जनतेमध्ये समरस होऊन त्यांनी अधिकच्या मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण एक मात्र नक्की आहे की जनतेमध्ये समरस होऊन त्यांचा विश्वास संपादन केला म्हणून ते निवडून आले. धन्यवाद. तुम्ही खुल्या मनाने कबूल केलं, जनतेमध्ये विश्वास संपादन केल्यामुळं ते निवडून आले आणि तुम्हालाही विरोधक म्हणून 5 वर्षासाठी शुभेच्छा आणि पुढील 5 वर्षात तुम्ही आमदार व्हावं यासाठी आमच्या तुम्हाला देखील शुभेच्छा. नाही, मी तर काय थांबणार नाही. मी उद्यापासूनच नाही तर आजपासूनच आमच्या कार्याला सुरुवात केली आहे. आमची पक्ष संघटना पुन्हा एकदा आम्ही ताकदीने उभं करणार आहे. जे काही लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, जवळपास 47,000 मतं मला मिळाली, जी काही कमी मतं मिळाली असं मला वाटत नाही. त्या 47,000 लोकांसाठी तर मी काम करतच राहणार आहे आणि जुन्नरची जशी आम्ही बेनके परिवाराने आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा केली, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा करत राहणार आहे आणि मी काय हटणार नाही. लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करून पुन्हा परत आमदार होऊन दाखवणार.